जर तुमचाही चेहरा वांग, पिगमेंटेशन, काळे डाग धब्बे आणि टॅनिंगमुळे खराब दिसत असेल, पार्लरमध्ये जाऊन आपण महागडे फेशियल आणि ट्रीटमेंट करून सुद्धा अशा वेळी फायदा होत नाही, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरणार आहे. कारण आज मी घरच्या घरी तुम्हाला असा एक चमत्कारिक नॅचरल 100% ट्रायड अँड टेस्टेड फेस पॅक बनवून दाखवणार आहे, ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा डलनेस, ड्रायनेस कमी होऊन तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक यायला लागेल. रोजच्या धावपळीत थोडासा वेळ काढून हा उपाय तुम्ही आठवड्यातून फक्त एकदा जरी नियमित केलात ना, तर पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंटची तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही. तर चला पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आजच्या घरगुती उपायासाठी आपल्याला किचनमधल्याच गोष्टी लागणार आहेत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे लागणार आहे बटाटा. आता बटाट्याला आपण नॅचरल ब्लीचसुद्धा म्हणू शकतो आणि बटाट्याच्या रसामध्ये इतकी चांगली प्रॉपर्टीज असते, ज्याच्यामुळे आपल्या त्वचेचा काळेपणा आणि वांग नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मदत करते. आता इथं एक मध्यम आकाराचा किंवा छोट्या आकाराचा बटाटा तुम्ही इथे घेऊ शकता. तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याची सालसुद्धा आपल्याला काढून घ्यायची. तुम्ही सालीसकटसुद्धा बटाटा वापरू शकता, पण मी शक्यतो त्याच्यामध्ये भरपूर केमिकल वगैरे वापरलेलं असतं, त्यामुळे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. आणि हा बटाटा आता आपल्याला आपल्या घरगुती उपायासाठी वापरायचा आहे. आता या बटाट्याचा रस लावल्यामुळे ना आपल्या त्वचेला थंडावा मिळतो आणि आपल्या त्वचेचा ओरिजिनल रंग आहे तो परत येण्यासाठी सुद्धा मदत होते. तसेच दिवसेंदिवस आपली बदलती लाईफस्टाईल, त्याच्यामुळे आपल्या डोळ्याखाली सुद्धा भरपूर डार्क सर्कल यायला लागलेले असतात, तर हे घालवण्यासाठी सुद्धा बटाटा अतिशय फायदेशीर आहे. आता हा स्वच्छ करून बटाटा आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता एक छोट्या बटाटा मी किसून घेतलेला आहे आणि त्याचा एवढा किस निघालेला आहे. आता हा किस घेतलेला आहे, हा गाळून आपल्याला याचा वेगळा रससुद्धा काढून घ्यायचा आहे. तर ते करण्यासाठी आपण गाळणीच्या मदतीने याचा वेगळा रस काढून घेणार आहोत. इथं तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर बनवून ठेवायचं असेल तर मोठा बटाटा घेऊन व्यवस्थित तो बारीक कट करून मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवून सुद्धा अशा पद्धतीनं त्याचा रस काढून घेऊ शकता. पण मी फक्त एका वेळच्या वापरासाठी बनवत आहे, त्यासाठी मी अशा पद्धतीनं ही स्टेप वापरलेली आहे. आता तुम्ही बघू शकता साधारणतः चमचाभर इतका बटाट्याचा रस आपण इथं घेतलेला आहे. आता याच बटाट्याच्या रसामध्ये किचनमधल्या अजून काही गोष्टी ॲड करायच्या आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण ॲड करणार आहे 1 मोठा चमचा बेसन पीठ. आता बेसन पीठ आपल्या त्वचेसाठी एक उत्कृष्ट क्लिन्झर आणि एक्सफोलिएटरचं काम करतं, ज्याच्यामुळे आपल्या त्वचेची रोम छिद्र ओपन होतात. म्हणजे ओपन पोर्स झाली की त्वचा जास्त तेलकट असेल, त्वचेमधली घाण असेल तर ही कमी होण्यासाठी त्याचा फायदा होतो. सोबतच आपल्याला पिंपल्सचा त्रास होत नाही, त्वचा आपली फ्रेश आणि टवटवीत दिसायला लागते. यासाठी आपल्याला बेसन पीठ घ्यायचे. आता त्यानंतर मी इथं ॲड करणारे अगदी चिमूटभर हळद. आता ही साधी किचनमधली हळद मी वापरते, कारण ही घरगुती दळलेली आहे. हळदीमध्ये सुद्धा आपला नैसर्गिक रंग परत आणण्यासाठी आणि रंग उजळण्यासाठी त्याचा फायदा होतो. सोबतच आता मी इथं ॲड केलेलं आहे थोडंसं कच्चं दूध. आता कच्चं दूधसुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. दूध तुम्ही क्वांटिटीमध्येच ॲड करा, कारण याच्यामध्ये थोडंसं आपण बटाट्याचा रससुद्धा घेतलेला आहे, त्यामुळे दुधाची क्वांटिटी आपल्याला थोडीशी कमी लागणार आहे. आणि हे मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. जे बेसन पीठ आपण टाकलं होतं त्याच्या अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाहीत. त्यासाठी तुम्हाला हे व्यवस्थित थोडंसं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून बेसन पीठ, कच्चं दूध असेल, बटाट्याचा रस आहे आणि हळद या चारही गोष्टी छान एकत्र मिक्स होतील. आता त्यानंतर अजून एक गोष्ट मी इथं ॲड करणार आहे, ते म्हणजे तांदळाचं पीठ. आपल्या त्वचेला एक नितळपणा आणि त्वचेवरचे डाग धब्बे गायब करण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ फार फायदेशीर ठरतं. सोबतच याच्यामध्ये अमिनो ॲसिड आणि भरपूर जीवनसत्व असतात, ज्याच्यामुळे आपल्या त्वचेवरच्या बारीक सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि जे काही काळपटपणाचे डाग असतील तर ते हलके करण्यासाठी आणि त्वचा टाईट आणि तरुण ठेवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा भरपूर चांगला फायदा होतो. साधारणतः अर्धा चमचा इतकं तुम्ही पाहिलं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला या फेस पॅकमध्ये टाकायचं आहे. आणि आता या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र अशा छान मिक्स करून घ्यायचे. आता छान पद्धतीनं 1 ते 2 मिनटं व्यवस्थित आपल्याला हे फेटून घ्यायचं, जेणेकरून छान गुळगुळीत अशी आपली पेस्ट तयार होईल आणि जी आपल्याला चेहऱ्यावर लावताना ती चेहऱ्यावर अगदी व्यवस्थित बसेल. खरं तर घरगुती उपायसुद्धा भरपूर इफेक्टिव्ह आणि फायदेशीर ठरतात, पण आपल्याला प्रत्येक गोष्टीचा इन्स्टंट रिझल्ट हवा असतो आणि त्यामुळे आपण महागडं केमिकल किंवा ट्रीटमेंट आपल्या चेहऱ्यावर घेतो, पण पाहिजे तसा रिझल्ट त्याचा आपल्याला मिळत नाही. आणि याच गोष्टी मोठमोठ्या ब्रँडमध्ये सुद्धा वापरलेल्या असतात. म्हणून एकदा तुम्ही विश्वास ठेवून हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा फायदा होईल. तर असो, चला आता याचं ॲप्लिकेशन आपल्याला चेहऱ्यावर करायचं आहे. सगळ्यात अगोदर कुठलाही फेस पॅक अप्लाय करण्यापूर्वी ना चेहरा तुम्ही कच्च्या दुधाने किंवा व्यवस्थित फेस वॉशने किंवा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
जेणेकरून त्याच्यावर आपण जो फेस पॅक लावणार आहोत ना तो व्यवस्थित स्किनच्या आतल्या लेअरपर्यंत पोहोचून आपल्या चेहऱ्यावरची धूळ, मिट्टी, एक्सेस ऑइल जी काही इम्प्युरिटीज आहे तर ती व्यवस्थितपणे बाहेर काढली जाईल. त्वचेमध्ये ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिवेट होऊन छान आपला चेहरा नॅचरली ग्लो करायला लागेल. आता तुम्ही इथं बघू शकता, हलक्या हाताने, बोटाने किंवा ब्रशच्या मदतीने तुम्ही तयार करून घेतलेला हा फेस पॅक चेहऱ्यावर, मानेवर अगदी व्यवस्थितपणे लावून घ्या. डोळ्यांभोवती लावताना शक्यतो थोडी काळजी घ्या. आपण याच्यामध्ये हळदसुद्धा वापरलेली आहे, त्यामुळे व्यवस्थित आपण हा फेस पॅक चेहऱ्यावरती लावून घ्यायचा. जर तुम्हाला भरपूर काळपटपणा आला असेल, वांग आला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही याची सेकंड लेअरसुद्धा ॲप्लाय करू शकता. आता शिल्लक राहिलेला थोडासा फेस पॅक मी माझ्या हातांवर सुद्धा ॲप्लाय केलेला आहे. आता हा ॲप्लाय केल्यानंतर ना 10 ते 15 मिनटं आपल्या चेहऱ्यावर हा व्यवस्थित तसाच राहू द्यायचा, जेणेकरून तो स्किनच्या आतल्या लेअरपर्यंत पोहोचेल आणि आपल्याला अपेक्षित असलेला रिझल्ट आपल्याला स्किनमध्ये छान पद्धतीनं बघायला मिळेल. आता 10 मिनटं मी हा चेहऱ्यावर तसाच सुकू देते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, आता 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती छान हा व्यवस्थित सुकलेला आहे. आता हा एकदमसुद्धा चेहऱ्यावरती ड्राय करायचा नाही, कारण आपण याच्यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. जर तुम्ही हे भरपूर ड्राय केलं ना तर स्किन ओढल्यासारखी, ताणल्यासारखी ड्राय वाटू शकते. त्यामुळं हा थोडासा ओलसर असतानाच ना इथं तुम्ही थोडंसं हातावरती पाण्याचा ओलसर हात घेऊन किंवा गुलाब पाणी किंवा कच्चं दूध घेऊन चेहरा थोडासा ओलसर करायचा आहे आणि त्याच्यानंतर ना चेहऱ्याची छान आपल्याला स्क्रबिंग करायची आहे, मसाज करायची आहे, थोडीशी टॅपिंगसुद्धा करायची आहे. याच्यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, डेड सेल्स, मृत झालेली त्वचा हे सगळं निघून आपल्या त्वचेला एक छान पद्धतीनं पोषण मिळतं. त्वचेवरची सगळी घाण, एक्सेस ऑइल निघून गेल्यामुळे चेहरा आपला नॅचरली ग्लो करायला लागतो. चेहरा गुळगुळीत आणि तुकतुकीतसुद्धा दिसायला लागतो. तर छान पद्धतीनं मी इथं मसाजसुद्धा करून घेते. थोडीशी टॅपिंग केल्यामुळं काय होतं, ब्लड सर्क्युलेशनसुद्धा ॲक्टिवेट होतं आणि आपल्याला स्वतःला चेहरा फ्रेश आणि टवटवीतसुद्धा वाटायला लागतो. आणि खरंच हे घरगुती उपाय इतके इफेक्टिव्ह आहेत ना, एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी आपल्याला छान पार्लरसारखी ट्रीटमेंट मिळते आणि ग्लोसुद्धा आपल्या चेहऱ्यावर इतका कमालीचा येतो की याचे कुठलेही साईड इफेक्टसुद्धा होत नाही, कारण घरातल्याच वस्तू असतात आणि सोबतच आपण पॅच टेस्टसुद्धा केलेली असते. तर इथं छान पद्धतीनं मी टॅपिंगसुद्धा करून घेते आणि झालं. आता आपल्याला फायनल स्टेप करायचे आहे, ते म्हणजे थंड पाण्याने आपला चेहरा जो आहे तो व्यवस्थितपणे धुवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही आता इथं बघू शकता, इतके अमेझिंग आणि इतके छान रिझल्ट्स ना तुम्हालासुद्धा मिळतील. अगदी पहिल्याच वापरामध्ये चेहऱ्यावरचा डलनेस, ड्रायनेस कमी होऊन चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स गायब झालेले तुम्हाला दिसतील. चेहरा एकदम फ्रेश, गुळगुळीत आणि तुकतुकीत दिसायला लागेल. तर असो, आता हा छान चेहऱ्यामध्ये आलेला ग्लो आपल्याला लॉक करून ठेवायचा आहे. त्यासाठी आपल्याला जे कुठलं स्किनला तुमच्या मॉइश्चरायझर सूट होत असेल ते किंवा गुलाब पाणी किंवा ॲलोवेरा जेल आपल्याला व्यवस्थित इथे चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला चेहरा अजिबात ड्राय होणार नाही. आणि जर तुम्हाला याचे बेस्ट रिझल्ट हवे असतील ना तर कुठलाही फेस पॅक शक्यतो रात्री झोपताना स्किनवरती अप्लाय करा, जेणेकरून रात्रीमध्ये आपली स्किन छान रिलॅक्स, रिपेअर होत असते आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला स्किनमध्ये एक छान तजेलपणा, ताजेपणा आणि फ्रेशनेस जाणवेल. तर चला, चेहऱ्यावरती मी आता छान पद्धतीनं गुलाब जेल आणि ॲलोवेरा जेल एकत्र करून अशा पद्धतीनं स्किन मॉइश्चराईजसुद्धा करून घेते. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.